हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनाक्षी. माझ्या डेली व्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण वैभवलक्ष्मी मातेच्या व्रत उपासनेचा पूजाविधी आणि ती कसं करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्याआधी माझ्या मुलाला दूध बिस्किट खायची हुक्की आली होती म्हणून मी त्याला ते दिलं. त्यानंतर तो माझ्या पाया पडत होता आणि छानशी सायंकाळी अशी पूजा केली. आज शुक्रवार होता आणि म्हणूनच मी ठरवलं की जर मी वैभवलक्ष्मी मातेचं हे व्रत गेले 15-16 वर्ष करते तर तुमच्याशीही ते शेअर करावं. त्याचे खूप सारे फायदे आहेत किंवा लाभ तुम्हाला होतात. जर तुम्ही खरंच आध्यात्मिक असाल आणि तुमची परिस्थिती चांगली नसेल किंवा तुम्ही आर्थिक विवंचनेतून जात असाल, तुमचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या काही अडीअडचणी असतील तर हे व्रत नक्की करा. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मी उंबऱ्याला हे हळदीचं लेपन केलं आहे. 11 शुक्रवार मी ते करत आहे. आज माझा दुसरा शुक्रवार होता. मी आकाशिक रीडर असल्यामुळे बरेचसे उपाय मला माहिती आहेत. आई महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून मी ते करत आहेत. आणि ह्या हळदीच्या लेपनमध्ये हळद, दालचिनी पावडर आणि गुलाबजल मिक्स करून मी त्याचं ते लेपन दर शुक्रवारी सायंकाळी उंबऱ्याला लावते. त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढते. ह्या उपायाने काय होतं तर आपल्यावर आई महालक्ष्मीची कृपा होते. जर काही आपला पैसा अडला असेल तर तो आपल्याकडे येण्यासाठी मदत होते. काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतात आणि आर्थिक परिस्थिती आपली सुधारते. म्हणून मी हा उपाय करत आहे. आई वैभवलक्ष्मी मातेचं व्रत केल्यामुळं माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले आहेत. खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या आहेत. म्हणून हे व्रत मी तुमच्याशी शेअर करत आहे. जय श्री वैभवलक्ष्मी माता अशी ही पुस्तिका कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथंही मिळते. त्यात पूजाविधी कसा करायचा आहे ते पूर्णपणे सांगितलं आहे. तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पूजेला बसताना पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. एक छोटासा चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्यावर लाल कलरचं हे वस्त्र मी मांडलेलं आहे. त्यावर छोटीशी तांदळाची रास केलेली आहे. त्यावर कलश ठेवलेला आहे. अष्टदिशांनी त्याच्यावर हळद कुंकाच्या रेषा उमटवल्या आहे. स्वस्तिक काढलेलं आहे. त्यावर एक वाटी ठेवलेली आहे. सोन्याचा मी एक दागिना ठेवलेला आहे. जर तो नसेल 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालतं. आई महालक्ष्मीची एक मूर्ती ठेवलेली आहे. साक्षात विष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे. गणपती बाप्पांची मूर्ती मी ठेवलेली आहे. पूजाविधी जसा सांगितला आहे तसा मी पूर्णपणे तो केलेला आहे. आईला लाल फूल व्हायचं. ह्या दिवशी लाल फुलाचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे लाल फूल व्हायचं. वैभवलक्ष्मी मातेच्या पुस्तिकामध्ये जी आईची रूपं आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करायचा. मनोभावे प्रार्थना करायची की ह्या आई माझ्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर कर. माझं मांगल्य कर. माझ्या आयुष्यात सुख, शांती, समाधान यांना स्थिरता येऊ दे आणि माझा संसार सुखाचा होऊ दे अशी आईला प्रार्थना करायची. त्यामध्येच महालक्ष्मी अष्टक पण लिहिलेलं आहे. लक्ष्मी गायत्री आहे. प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी कवच आहे. हे सगळं आपण म्हणायचं आहे. आणि श्रीयंत्राची पूजा करायची आहे. श्रीयंत्रालाही छान नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये जी कथा दिली आहे ती वाचायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे. कोणताही गोड पदार्थ ठेवायचा आहे प्रसाद म्हणून ठेवल्यानंतर. त्यामध्ये प्रार्थना म्हटली आहे. ती प्रार्थना किंवा श्रीलक्ष्मी मातेचा जो महिमा दिलेला आहे तो आपण म्हणायचा आहे. त्यानंतर 11 किंवा 21 वेळा जय वैभवलक्ष्मी माता असा जप मनोभावे करायचा आहे. 11 किंवा 21 शुक्रवार असं आपल्याला देवीचं हे व्रत करायचं आहे. आणि तुम्ही जो संकल्प घेऊन करताल त्यानंतर तुम्ही मनोभावे श्रद्धा ठेवायची आहे की आई लक्ष्मी माता नक्कीच आपल्याला प्रसन्न होणार आहे. तुमचा भाव खूप मॅटर करतो. तुम्ही मनापासून हे व्रत केलं तर लवकरात लवकर तुम्हाला फळ मिळतं. तुमच्या आईवर खूप श्रद्धा हवी. आई परीक्षा पण घेते आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी मी तर म्हणते तुमचा भाव शुद्ध हवा. तुम्ही चांगल्या मनाने हे व्रत केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. त्यामुळं मी जेवढं सांगितलं आहे ते तर मस्ट आहेच. पण तुम्ही जर मार्केटमधून हे पुस्तक घेऊन आला जय श्री वैभवलक्ष्मी माता पुस्तिका तर त्यामध्ये पूर्ण हा पूजाविधी दिलेला आहे. त्यामध्ये हे व्रत कसं करायचं, परत ह्याचा विधी काय आहे, ह्याचं उद्यापन कसं करायचं तेही दिलेलं आहे. उद्यापनाच्या दिवशी काही नाही, फक्त जी पूजा आपण रेग्युलर मांडतो तीच मांडायची. फक्त त्या दिवशी एक नारळ ओळून बाजूला ठेवायचं आहे. आईला प्रार्थना करायची की आई हे व्रत मी मनोभावे केलेलं आहे आणि आता माझ्या आयुष्यात स्थिरता प्राप्त होते. माझ्या इच्छा तू पूर्ण कर. आईला प्रार्थना केल्यानंतर 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना तुम्ही बोलवा. त्यांना एक छान पुस्तिका ही भेट द्या. कोणतंही एक फळ द्या आणि त्या दिवशी खिरीचा नैवेद्य असतो. तो खिरीचा नैवेद्य नक्की आईला दाखवा. त्या 7 सुवासिनींना सुद्धा ही खीर खायला द्या. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यांना भोजन दिलं तरीही चालतं. तर तुम्ही हे असं शास्त्रोक्त पद्धतीने जर हे व्रत केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. आई महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. आकाशिक रीडर असल्यामुळं
आणि आध्यात्मिक असल्यामुळं मला हे व्रत माझ्या मते मी 15 ते 16 वर्ष झालं करते आणि मला ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आयुष्यात मिळाले आहेत. खूप सारा लाभ मला झालेला आहे आणि आईवर माझी खूप नितांत श्रद्धा आहे. असं नाही आहे की मलाही प्रॉब्लेम नाही आहेत, मलाही प्रॉब्लेम आहेत, पण आईचं हे व्रत केल्यामुळं माझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहते. ज्यावेळेस आपण आध्यात्मिक होतो, पूजाविधी करतो, ज्यावेळेस अग्नी प्रज्वलित करतो, त्या अग्नीच्या समोर सर्व निगेटिव्हिटी जळून जाते. ज्यावेळेस आपण आरती करत असतो त्यावेळेस घरातील आपल्या मनातील सर्व निगेटिव्हिटी जळून जाते आणि आपलं मन खूप शुद्ध होतं, प्युअर होतं. आपल्या आयुष्यात सर्व सकारात्मक बदल घडायला लागतात, मनशांती मिळते, मनातले गोंधळ थांबतात. ह्याचं सायंटिफिकली रिझन हेच आहे की ज्यावेळेस आपण कापूर जाळतो किंवा कोणती पूजा करतो त्यामुळे मन आपलं अचानकच प्रसन्न व्हायला लागतं. कारण की आपले जे विधी आहेत, जे मंत्रोपचार आहेत, जी व्रत आहेत ते आपल्याला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देत असतात, मानसिक शारीरिक बळ प्रदान करत असतात आणि हीच आपल्या धर्माची खूप मोठी ताकद आहे. तर तुम्ही हे व्रत नक्की करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू द्या, तुमचं कल्याण होऊ द्या, साक्षात महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होऊ द्या, आई महालक्ष्मी तुमच्या घरी येऊन तुमच्या सर्व अडीअडचणी दूर करू द्या. हे व्रत पूर्ण केल्याने माझ्या आयुष्यात जसे सकारात्मक बदल घडले, जसं माझं चांगलं झालं तसं तुमचंही चांगलं होऊ द्या. जय वैभव लक्ष्मी माता.